गाईज, मी निकिता हांडगे तुमच्यासाठी परत एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. आणि आता आज तर खूपच जास्त सकाळी सकाळी व्लॉग सुरू करते. म्हणजे मी उठली तर खूप सकाळीच आहे, पण व्लॉगला मला असं वाटतं थोडंसं एक्स्ट्राच लेट झालं आहे मला. आता वाजले 6:30 सकाळचे आणि बाहेर पण थोडासा अंधारच आहे अजून. एवढं काही उजेड नाही आहे अजून म्हणावं असं. आज परत मी जाणार आहे एक शूटलाच, संक्रांतीच्या शूटला. तुम्ही बोलाल की सध्या हिचे ब्लॉग फक्त आणि फक्त शूटचेच येत आहे. पण काय करू, माझ्याकडे सध्या थोडंच कंटेंट आहे. लग्न होईपर्यंत तर मला असं वाटतं की आता व्लॉग याचेच येणार आहे, शूटचे. संक्रांतीचं शूट घेणार आहे. शूट आत्ता सकाळी करायचं आहे, 9-9:30पर्यंत ते झालंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर यांच्या घरचे मला सण घेऊन येणार आहे संक्रांतीचा. सो आज मी हा व्लॉग किती कंटिन्यू करेल आणि किती नाही मलाच गॅरंटी थोडी कमी आहे. पण म्हटलं चला जेवढा होईल तेवढा काय असे ना, पण मग व्लॉग बनवू आपण असं. सो लास्टपर्यंत कंटिन्यू करा आणि बघू मग जाऊ आता सकाळी सकाळी. त्या पार्लरवाल्या दीदीला पण फोन केला, म्हणजे मी आज दुसरीकडे मेकअप करते आहे. सो जाऊ बघू. आता मी व्लॉग डायरेक्ट तिकडेच जाऊन स्टार्ट करते, कारण की आता मला खूप लेट झालं आहे, घाई झाली. त्याच्यामुळे मग मी आता तिथेच जाऊन व्लॉग कंटिन्यू करणार आहे. पार्लर खोललं आहे त्यांनी, आता आपण जाऊ मध्ये. आणि खरंच खूप सकाळी सकाळी आलो, त्याच्यामुळे ना बाहेरचा व्यू असा आहे. आता पार्लर खोललं आहे दीदीनी. आलो, खूप सकाळी सकाळी झालंय ना. हॅलो, येते ना? झालाय फायनल लुक. कसं वाटतंय मग? खूपच छान रेडी केलंय तुम्ही मला, खरं सांगते खूप छान रेडी केलंय. बघू शकते बाई, यांनी मला रेडी केलेलं आहे. नक्की विजिट करा यांच्याकडे पण. चला बसा गाडीवर. हो बाय, येऊ नक्की परत. खूप सुंदर रेडी केलंय आणि संक्रांतीचं शूट केलंय मी दीपाली गडाख यांच्याकडे. खूपच छान रेडी केलं यांनी मला. हा माझा एंटायर साडी. मी ओ आऊ, ह्या गाडीवरती कसं काय बसणार मी आता? बसणं थोडं अवघड आहे हो. काय हो, कसं बसू? मला एक जणाची हेल्प लागेल, त्यांना बोलवता का इकडे? साडी घेऊन बसायचं टेन्शन आलंय. खाली झाली पण का? तू छल्ला काढून घेते का तुझा? पडल का? आम्ही चाललोय बाईक वरती आणि एवढं आवरून ते पण. काय हो, कसं वाटतं तुम्हाला? कसं रेडी केलं त्यांनी? छान दिसतोय ना संक्रांतीचा. वरती ये ना. संक्रांतीचा शूट कोणाला? 1 मिनिट. हो, तुम्हाला आलोय आम्ही ऐश्वर्या मंदिरामध्ये. चालता पण नाही येते. ऐक ना, त्यांना सांग यांनी परमिशन घे. झूठ बोलताय हे, झूठ बोलताय. मी तुम्हाला ना मंदिरचा व्ह्यू दाखवते. आमच्या सिन्नरचं गोंदेश्वरी नंतर तर काफी सुंदर मंदिर तर हेच आहे, ऐश्वर्या म्हणून. हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे ऐश्वर्या म्हणून. हे मंदिर झालंय आता आमचं शूट. आता आम्ही जाणार घरी, आणि कारण की घरी गेल्यावरती हे सण घेऊन येणार, त्याच्यामुळे थोडा लेटच झालाय. 11 काय येऊ शकताय. 11 वाजलेत आता आम्हाला शूट करता करता, आणि आता घरी जाणार. मग हे सण घेऊन येणार. मेकअप तर आता मी ह्याच ठेवणार आहे, बस साडी चेंज करणार आहे. बाकी काय मम्मीचं वगैरे सर्वांचं सगळंच आवरलेलं असणार आहे. बाकी ब्लॉग कंटिन्यू करतेच तुमच्यासोबत. तुम्ही बघा. मला असं वाटतं की मला असं एवढं काही घेता नाही आले, कारण की मी स्वतःच इथे शूट करत होते आणि आमचं ते ब्लॉग घ्यायला कोणीच नव्हतं. मग म्हटलं की आता काय करणार, एकच म्हणजे असं दोन्ही गोष्टी सोबत नाही होऊ शकत. त्याच्यामुळे मग डायरेक्ट झाल्यावरती शूट घेते. आता घरी जाऊनच भेटते तुम्हाला. गजरा आता आपण देऊ नंतर. किती चमकते डोळे. चमकणारच ना, छान दिसत होतं.